विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। साक्री तालुका प्रतिनिधी राहुल राठोड। साक्री तालुक्यातील जय भीम सोसायटी पोस्ट भामेर येथील बौद्ध बांधवांना मारहाण करून त्यांच्यावर दहशत माजविणाऱ्या गुंडांना मोका लावावा। प्रतिनिधी राहुल राठोड। या मागणीसाठी जय भीम सोसायटी संरक्षण समितीने आज साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 60-70 वर्षापासून जय भीम सोसायटी पोस्ट भामेर येथे जय भीम समाजात वस्ती आहे। कोरडवाहू जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करतात। या गावाला लागूनच 2 किमी अंतरावर नवा गाव आहे। तेथील काही गावगुंड जातीवादी मानसिकतेतून त्रास देत असतात। तेथील मेंढ्या पिकामध्ये घुसून नासधूस करतात। त्याविरोधात तक्रार केली तर मारहाण करतात। निजामपूर पोलिसात आतापर्यंत 5 वेळा ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना काही फरक पडत नाही। बौद्ध समाजाची वस्ती कायमस्वरूपी तेथून हटवावी एवढाच यामागचा गुंडांचा उद्देश आहे। 26 सप्टेंबर रोजी गावगुंडांनी शेतात मेंढ्या घुसून नुकसान केले। महिला पुरुषांना मारहाण केली। या प्रकरणी 12 आरोपी फरार आहेत। म्हणून फरार आरोपींना अटक करावी, त्यांना कठोर शासन करावे। जय भीम सोसायटीचा कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे। पीडितांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। 5 वेळा ॲट्रॉसिटी दाखल झालेल्या आरोपींना हद्दपार करावे। त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट संतोष जाधव, सिद्धार्थ जगदेव, शांतीलाल सूर्यवंशी, प्रवीण मोरे, नितीन पानपाटील, देवीदास साळवे, राजेंद्र पवार, ॲडव्होकेट विशाल पिंपळे, मोतीलाल मोरे, संजय पानपाटील आदी उपस्थित होते। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण जे जनसमुदाय जो आज जमलेला आहे, जय भीम सोसायटीवर नुकताच महिन्याभरापूर्वी जो महिलांवर अमानुषपणे गावगुंडांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्यात त्या महिलांना जबर मारहाण झाली। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी व गेल्या 52 वर्षापासून जय भीम सोसायटीला जो गावगुंडांचा त्रास सहन करावा लागत आहे, तो कायमचा त्यांचा बंदोबस्त कायदेशीर मार्गाने, बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने संपला जावा या मागणीसाठी आपण इथं जमलेलो आहोत। तरी मी बाकीचे मुद्दे आमचे अण्णासाहेब सांगतील। मानाचं जयदेव आजचा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि स्वातंत्र्य मिळून आपल्याला एवढे वर्ष होऊन देखील आपल्या समाजावरचा अन्याय अत्याचार हा कुठेही कमी होताना दिसत नाही। किंबहुना त्या काळी करणाऱ्या अत्याचारापेक्षा आजच्या काळामध्ये अत्याचार हा वाढलेला आहे आणि आपलेच बांधव ज्यांना संविधानाने सर्व अधिकार दिलेले पण ते फायद्यापुरता संविधानाचा वापर करतात आणि इतर वेळेस एक वेगळं वळण देऊन एक जातीच्या मानसिकतेतून आपल्या बांधवांना अन्याय अत्याचार हा सहन करावा लागतो। आणि तसाच प्रकार नुकताच आता आपल्या जय भीम सोसायटीमध्ये घडून गेला। त्या वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळावा, आपल्या हक्कांचं संवर्धन व्हावं आणि म्हणून आपण संवेदनशील मार्गाने, सनदशील मार्गाने आपण प्रशासनाला एकत्र जमलो आणि प्रशासनाला विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जाच आपल्या माध्यमातून संपवा व या आपल्या महाराष्ट्राला एक परंपरा आहे, एक इतिहास आहे। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारांना आपण थारा देत नाही, पण तरीही काही 1-2-5% जे विकृत मानसिकतेची मंडळी असते ही असे काहीतरी प्रकार घडून आणते आणि या 2-4 विकृतांना पण घटनेवर आणण्यासाठी प्रशासनाने योग्य तो न्याय आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। जो आमच्या गावावर जो अन्याय झालेला आहे, अन्याय होऊन आम्ही ज्यावेळेस फिर्याद द्यायला गेलो त्यावेळेस स्थानिक पोलीस स्टेशन सुद्धा आमच्याकडे म्हणजे लक्ष देत नाही। जो अन्याय आतापर्यंत आम्ही 25-30 वर्षापासून सहन करीत आहे तर आम्ही ठीक होतो, पण आता गावातील महिला रस्ता त्यांनी मारहाण केलेली आहे आणि त्यांना
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.